अर्थासहित म्हणे. चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूयात. म्हण क्रमांक 1. चोर सोडून संन्याशालाच फाशी. याचाच अर्थ खऱ्या अपराधी माणसाला सोडून निरपराधी माणसाला शिक्षा देणे. म्हण क्रमांक 2. जलात राहून माशाशी वैर करू नये. याचाच अर्थ ज्याच्या सहवासात राहावे लागते त्याच्याशी शत्रुत्व करू नये. म्हण क्रमांक 3. ढवळ्या शेजारी पवळ्याला बांधला वान नाही पण गुण लागला. याचा अर्थ वाईट गुण मात्र लवकर लागतात, म्हणजेच वाईट माणसाच्या संगतीने चांगला माणूसही बिघडतो. म्हण क्रमांक 4. तोंड दाबून बुक्क्यांचा मार. याचाच अर्थ एखाद्याला विनाकारण शिक्षा करणे आणि त्याला त्याबद्दल तक्रार करण्याचा मार्ग मोकळा न ठेवणे. म्हण क्रमांक 5. नाक दाबले की तोंड उघडते. याचाच अर्थ एखाद्या माणसाचे वर्म जाणून त्यावर योग्य दिशेने दबाव आणला की चुटकीसरशी ताबडतोब हवे ते काम करून घेता येते. म्हण क्रमांक 6. नाचता येईना अंगण वाकडे. याचाच अर्थ आपल्याला एखादे काम करता येत नसेल तेव्हा आपला कमीपणा लपवण्यासाठी संबंधित गोष्टीचा दोष दाखवणे. म्हण क्रमांक 7. नावडीची मिटाळणी. याचाच अर्थ आपल्या विरोधात असणाऱ्या माणसाने कोणतीही गोष्ट किती चांगली केली तरी आपल्याला ती वाईटच दिसते. म्हण क्रमांक 8. खायला काळ भुईला भार. याचाच अर्थ निरुपयोगी मनुष्य सर्वांनाच भारभूत होतो. म्हण क्रमांक 9. खोट्याच्या कपाळी गोटा. याचाच अर्थ खोटेपणा वाईट काम करणाऱ्यांचे नुकसान होते. म्हण क्रमांक 10. गाढवापुढे वाचली गीता कालचा गोंधळ बरा होता. याचाच अर्थ मूर्खाला कितीही उद्देश केला तरी त्याचा उपयोग नसतो. म्हण क्रमांक 11. मानेवर गळू आणि पायाला जळू. याचाच अर्थ रोग एकीकडे उपाय भलतीकडे. म्हण क्रमांक 12. ईश्वर जन्मास घालतो त्याचे पदरी शेर बांधतो. याचाच अर्थ जन्मास आलेल्याचे पालनपोषण होतेच. म्हण क्रमांक 13. उंदीर गेला लुटी आणल्या 2 मुठी. याचाच अर्थ प्रत्येक मनुष्य आपल्या क्षमतेनुसार काम करतो. म्हण क्रमांक 14. एका मान्यात 2 तलवारी राहत नाहीत. याचाच अर्थ 2 तेजस्वी माणसे गुण्यागोविंदाने राहू शकत नाहीत. म्हण क्रमांक 15. कानात बुगडी गावात फुगडी. याचाच अर्थ आपल्या जवळच्या थोड्याशा संपत्तीचे मोठे प्रदर्शन करणे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.